प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, परत एकदा आजच्या ह्या देवाच्या वचनाकडे आपण येणार आहोत. मी मागील काही दिवसामध्ये विश्वासाबद्दल शिकवत आहे आणि विश्वास हा अत्यंत महत्वाची गोष्ट. प्रियांनो, तुम्हाला आणि मला विश्वास वाचून देवाला संतोषणं अशक्य आहे. आम्ही देवाला संतुष्टूच शकत नाही विश्वासा वाचून. काल कोणीतरी मी कोणाचा तरी संदेश ऐकत होतो आणि ते म्हटले की तुम्ही असं केल्याने देव खुश होईल, तुम्ही तसं केल्याने देव खुश होईल. प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, देवाला खुश करण्यासाठी, देवाला संतुष्ट करण्यासाठी एका गोष्टीची गरज आहे. जे काही तुम्ही कराल ते विश्वासाने करायला पाहिजे. आणि हा जो विश्वास आहे हा मनुष्याचा विश्वास नाही आहे प्रियांनो, हा विश्वास दैवी विश्वास आहे, देवाचा विश्वास. मला तुम्हाला सांगू द्या, बायबलचं वचन सांगतं योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 5व्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये, जे देवापासून जन्मतात ते जगावर जय मिळवतात आणि जगावर जय मिळवणारा म्हणजे तुमचा विश्वास. देवापासून जन्मणं, देवापासून विश्वास जन्मतो. प्रियांनो, मी तुम्हाला सांगू दे, 3 प्रकारचे विश्वास आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतात. एक आहे तारणाचा विश्वास, जो आम्हाला इफिस 2:8 मध्ये पाहायला मिळतो. दुसरा आहे ख्रिस्ताचा विश्वास, जो गलती 2:20 मध्ये म्हणतो. त्या इफिस 2:8 मध्ये म्हटलंय की तुमचे तारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे झाले, हे तुमच्या हातून झाले नाही. प्रियांनो, तो जो विश्वास आहे तारणाचा, हा देवापासूनच, देवाच्या वचनानेच आमच्या अंतःकरणात येतो. पौल म्हणतो, मी ख्रिस्त ईश्वर वधस्तंभी खिळला गेलो आहे, मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्याही जगतो. जे जीवन मी ह्या जगात जगतो ते देवपुत्राच्या विश्वासाने जगतो. प्रियांनो, तो जे म्हणत आहे ख्रिस्ताच्या विश्वासाने, ख्रिस्ताच्या विश्वासाने म्हणजे ख्रिस्त आमच्यातून विश्वास कार्यरत होतो. आणि तिसरा विश्वास आहे जो आत्म्याचं दान आहे, तो देखील देवापासून, हा देवापासूनचा विश्वास आहे. या जगामध्ये प्रियांनो, विश्वास हा आम्हाला वेगवेगळ्या मार्गाने मिळतो असं आम्हाला वाटतं. काही लोकांना, काही लोक म्हणतात मी रिक्षात बसलो म्हणजे मला विश्वास नाही. प्रियांनो, तो विश्वास नाही आहे, तो खरा विश्वास नाही आहे. खरा विश्वास हा प्रियांनो देवापासून, देवासारखा विश्वास, या 5 इंद्रियावर अवलंबून राहणारा विश्वास नाही आहे. काही लोक म्हणतात जसं बसमध्ये बसलो मी विश्वासाने बसलो, ही मला बस, हा मानवी विश्वास आहे. ह्या मानवी विश्वासावर आम्ही प्रियांनो देवाकडच्या गोष्टी मिळवू शकत नाही. जर देवाकडच्या गोष्टी मिळवायच्या आहेत तर आम्हाला दैवी विश्वासाची गरज आहे. आणि तो विश्वास फक्त वचनातूनच आम्हाला मिळतो. तो विश्वास प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच आम्हाला मिळतो. तो विश्वास आमच्या जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. तो विश्वास त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबरच असलेलं एक जवळीक जी संबंध, त्या संबंधातून मिळतो. प्रियांनो, तो विश्वास रोज आमच्या अंतःकरणात असण्याची गरज आहे. तो विश्वास शिळा होता कामा नये. रोजच्या दिवसासाठी रोज तो विश्वास असला पाहिजे. प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमचा विश्वास शिळा होऊ शकतो, तुमचा विश्वास अकार्यक्षम होऊ शकतो. मी काही वेळानंतर त्याबद्दल बोलणार आहे. फार महत्वाची गोष्ट आहे अकार्यक्षम होणारा विश्वास. पण तुम्हाला मला विश्वास हा जो आहे, देवाच्या जवळीकतेने जो संबंध आहे, देवाच्या वचनाबरोबर, येशू ख्रिस्ताच्या इंटिमसी म्हणतात त्याला, इंटिमेसी विथ गॉड, त्याने जो आलेला विश्वास आहे, तो प्रियांनो कार्य करण्यास सक्षम आहे, तो कार्य करण्यास समर्थ आहे. आणि त्या विश्वासामध्ये आम्हाला जीवन जगायचं, त्या विश्वासाने आम्ही देवाबरोबर जीवन जगायचंय, आम्हाला त्या विश्वासाने पुढे जायचंय. जर आम्ही त्या विश्वासाला माघार घेतली तर यांना पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, देवाच्या वचनामध्ये काही गोष्टी महत्वाच्या. आणि त्या म्हणजे काय आपण पाहतो, पहा प्रियांनो, इस्रायल राष्ट्र ज्या वेळेस मिस्र देशातून बाहेर निघालं त्यावेळेस देवाने त्यांना मान्ना पुरवला. प्रियांनो, तो मान्ना देवाची इच्छा होती जास्तीत जास्त 1.5 वर्ष तो 2 वर्ष पुरवावा, त्यापेक्षा जास्त नाही. देवाची योजना नव्हती की त्यांनी अरण्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी अन्न पुरवा, नाही. त्या देवाची इच्छा होती की ह्या 1.5-2 वर्षामध्ये ह्या इस्रायल राष्ट्राने पूर्णपणे वतनी देशात प्रवेश करावा. ही त्याची योजना होती, त्याची प्रक्रिया होती. तो त्यासाठी त्यांना तयार करत होता, तो त्यांचा पुरवठा करत होता.
पण पुरवठा करत असताना देवाने त्यांना वरून स्वर्गातून मानना दिला. आणि तो मानना कसा होता प्रियांनो? तो रोजच्या रोज गोळा करायचा होता. एक देवाने सांगितलं की ऐका, तुम्हाला सकाळीच उठायचं आहे. सकाळी उठल्यानंतर तुमच्या घराच्या अवतीभोवती जे दव पडेल त्या दवामध्ये मान्ना नावाची गोष्ट असेल आणि ऊन जास्त तापण्या अगोदर ते तुम्हाला गोळा करून दिवसभरासाठी सांभाळून ठेवायचं आहे. म्हणजे ती देवाने दिलेली आज्ञा होती. आणि मग देवाने सांगितलं हे रोज तुम्हाला गोळा करायचं आहे. जर तुम्ही 2 दिवसासाठी गोळा केलं तर ते खराब होईल. आता काही लोकांनी ऐकलं नाही. काही लोक आपल्या स्वतःच्या बुद्धीवर चालणारे लोक असतात आणि आजही आहेत बरेचसे ख्रिस्ती लोक जे देवाच्या आज्ञा पालनापेक्षा स्वतःच्या बुद्धीने चालायचा प्रयत्न करतात. ते म्हणतात नाही असं केलं तर काय फरक पडेल. अरे देवाने सांगितलेलं ना. का? कारण मग त्यांनी काय केलं, त्यांनी 2 दिवसाचा मान्ना गोळा केला आणि मग एक दिवस तो खाल्ला, दुसरा ठेवला, दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं तर तो सडका झाला, सडला, त्याला वास यायला लागला. प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, देवाचा शब्द खरा आहे. अजूनही तुम्हाला गोष्ट सांगतो, देवाने सांगितलं शब्बात दिवसासाठी तुम्ही गोळा करून ठेवा 2 दिवसाचा मान्ना. मग त्यांनी शब्बात दिवसाच्या अगोदरच्या दिवशी मान्ना गोळा केला 2 दिवसाचा आणि काय झालं? दुसऱ्या दिवशी तो सडला नाही. हे देवाचा शब्द आहे प्रियांनो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, देवाची इच्छा आहे की आमचा देवासंगतीचा संबंध ताजा तवाना रोजच्या रोज असावा. ही त्याची इच्छा आहे. ख्रिस्ताबरोबरचे संबंध प्रियांनो, योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 6व्या अध्यायाच्या 32 ते 35 वचनामध्ये येशू ख्रिस्ताने या वरील मानण्याबद्दल काही गोष्टी बोलल्यात. आपण पाहूया काय म्हटलेलं आहे. यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला एकदा नाही खचित 2दा खचित सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही. मोशेने तुम्हाला स्वर्गातून आलेली भाकर दिली नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर देतो. ऐका प्रियांनो, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून येणाऱ्या वचनाने जगणार आहे. ती खरी भाकर आहे प्रियांनो, वरून येणारी भाकर. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देह होता, तो शब्द देहरूप धारण करून आमच्यामध्ये आला. वाचूया प्रियांनो, तो काय म्हणतो? कारण जी स्वर्गातून उतरते जगाला जीवन देते व जगाला जीवन देते, तीच देवाची भाकर होय. तीच देवाची भाकर होय. म्हणून ते त्याला म्हणाले, प्रभूची ही भाकर आम्हाला नित्य द्या. ही भाकर आम्हाला रोज द्या. आम्हाला प्रियांनो पाहायला मिळतं की त्या ह्या घटनेच्या अगोदर, ह्या वचनाच्या अगोदर येशू ख्रिस्ताने 5 भाकरी 2 माशातून सर्व 5000 लोकांना अन्न दिलं. आणि मग त्यांना वाटलं की आता चला आम्हाला रोज भाकर मिळणार आहे. ती कुठली भाकर? चमत्काराने मिळणारी भाकर. प्रियांनो, दे तुमच्या बाहेरीला चमत्कार करू इच्छितो, पण त्याची मुख्य इच्छा आहे की तो चमत्कार तुमच्या स्वतःच्या विश्वासाने घडावा. तो चमत्कार तुम्ही आणि ख्रिस्त याच्या विश्वासाच्या मिलनातून असावा. जो चमत्कार देवाबरोबर चालण्याने असावा. हो प्रियांनो, त्यांना असं वाटलं की आता चला ख्रिस्त सर्वांना भाकर वाटत सुटणार नाही. मग येशू ख्रिस्ताने त्यांना समजावून सांगितलं. काय म्हणतो पहा. येशू त्यांना म्हणाला, मी जीवनाची भाकर आहे, मी खरा मान्ना आहे, मी तुम्हाला खरं अन्न देतो. पुढं, जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. थोडक्यात तो सांगत, मी वरून येणारा मान्ना आहे, माझं वचन हे मान्ना आहे. जर तुम्ही त्या मान्याबरोबर सहभागिता केली तर तुमच्या अंतःकरणात एक विश्वास निर्माण होईल आणि हा ताजा तवाना विश्वास असेल. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, विश्वास ताजा तवाना असणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही म्हणाल की पास्टर आमचा विश्वास जाऊ शकतो का? हो, जाऊ शकतो. आम्ही आमच्या विश्वासामध्ये मागं पडू शकतो. बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतं, अशा घटना पाहायला मिळतात प्रियांनो. आम्ही विश्वासात असून देखील अविश्वासात चालू शकतो. आम्ही विश्वासात असून देखील संशयात चालू शकतो. आमचं तारण झालेलं असून देखील आम्ही अविश्वास आणि संशयामध्ये चालू शकतो. प्रियांनो, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं.
का? कारण आपण या देहात जगत आहोत आणि या देहाच्या भावना आमच्यावर नियंत्रण करतात. आणि एखादी जो गोष्ट आमच्या जीवनामध्ये फार इंटेन्स झाली तर, म्हणजे ती फार त्रासदायक झाली तर आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण व्हायला लागतात. प्रियांनो, एवढंच सांगतो की आमचा विश्वास ताजा तवाना असला पाहिजे, तो देवाबरोबर असला पाहिजे. उदाहरण देऊ इच्छितो प्रियांनो, योहान बाप्तिस्मा करणाऱ्याचं. आम्हाला माहित आहे की तो प्रियांनो असं व्यक्तिमत्व होतं, येशू ख्रिस्ताने त्याच्याबद्दल असं लिहिलं होतं की सर्व संदेष्टांपैकी जो श्रेष्ठ आहे तो योहान बाप्तिस्मा करणार. आम्हाला माहित आहे प्रियांनो, हाच एकच असा व्यक्ती जो आहे जो आईच्या उदरामध्ये असल्यापासून पवित्र आत्म्याने भरलेला होता. आम्हाला हे माहित आहे की हा योहान बाप्तिस्मा करणारा जन्मल्यानंतर त्याची वाढ अशा लोकांबरोबर झाली की जे वचनाने भरलेले लोक होते. प्रियांनो, हा अत्यंत समर्पित व्यक्ती होता योहान बाप्तिस्मा करणारा. त्याच व्यक्तीने तो संदेश दिला, त्यांनी बाप्तिस्मा द्यायला सुरुवात केली. आणि कुठं दिली? शहरामध्ये नाही, अरण्यामध्ये. आणि लोकांपर्यंत ती वाणी गेली. हे कसं घडलं? अख्खं यरुशलेम, अख्खे इस्रायल राष्ट्र त्याच्याकडे आलं आणि त्यांनी बाप्तिस्मा घेतला. प्रियांनो, हे संजीवन त्यांनी निर्माण केलं पवित्र आत्म्याच्या द्वारे. काय वस्त्र घालत होता? पूर्ण समर्पित वस्त्र. प्रियांनो, जर तुम्हाला समर्पणाचं बघायचं होतं योहानाचे केस त्याचे कपडे उंटाच्या केसाचे होते. आणि मला कोणीतरी सांगितलं की उंटाच्या केसाचा भयंकर दुर्गंध येतो आणि जर पाण्यात गेलं तर अधिक दुर्गंध येतो. प्रियांनो, इतका हा समर्पित, त्यांनी स्वतःचा नकार केलेला, पूर्णपणे देवावर अवलंबून राहिलेला. आणि एक दिवस अशी घटना घडली की येशू ख्रिस्त त्याकडे आला. त्यांनी पवित्र आत्मा उतरताना पाहिला, म्हटलं अरे वा, हाच तो देवाचं कोकरा, जगाचं पाप हरण करणारा. तेवढंच नव्हे तर त्याने अख्ख्या लोकांना सांगितलंय त्याच्या मागे जा, त्याला अनुसरा, तो खरा आहे, मी नाही. स्वतःला त्यांनी एवढं नम्र केलं, आपल्या शिष्याला त्यांच्या मागे पाठवलं. एवढी मोठी रिवायवल घडल्यानंतर देखील पूर्णपणे त्याच्या अधीन तो स्वाधीन झाला. पण आता त्याचा प्रश्न निर्माण झाला. प्रियांनो, त्याच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला. त्यांनी आपल्या शिष्यांना येशू ख्रिस्ताकडे वाचूया मग त्याच्या शुभवर्तमानामध्ये 11वा अध्याय. आणि प्रियांनो, दुसऱ्या वचनापासून पुढे त्या ठिकाणी काही वचन आहे. आपण पाहूया काय म्हणतो ते वचन. योहान बदली चाळीत असताना त्याने ख्रिस्ताच्या कृत्याविषयी ऐकून आपल्या शिष्यांना पाठवले. पाहता या ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या कृत्यांविषयी ऐकलं आणि आपल्या शिष्यांना पाठवलं. जे येणार आहे ते आपणच, जे येणार आहे ते आपणच का, की आम्ही दुसऱ्यांची वाट पाहावी? आम्ही दुसऱ्यांची वाट पाहावी. आता फार मोठा प्रश्न आहे प्रियांनो. आणि मग येशू ख्रिस्ताने आम्हाला त्या ठिकाणी ते काही उत्तर दिलं वगैरे सांगितलं. येशू ख्रिस्ताने त्या शिष्यांना सांगितलं. त्यावेळेस त्यांनी चमत्कार केले, अद्भुत चमत्कार घडले. ते मत्तयामध्ये नाही पण लुकाच्या शुभवर्तमानामध्ये 7व्या अध्यायामध्ये तीच घटना लिहिलेली आहे. पण त्या घटकेस ते आले शिष्य, त्या घटकेस येशू ख्रिस्ताने आंधळ्यांना डोळे दिले, लंगड्यांना चालवलं, त्यांनी आजाऱ्यांना बरं केलं, भूतग्रस्तांना बरं केलं. ही घटना केल्यानंतर त्यांना सांगितलं, जा त्या योहानाला सांगा की हे घडत आहे. पण फार महत्वाचा प्रश्न माझ्या मनामध्ये होता की ज्या योहानाने त्या पवित्र आत्म्याला ईश्वर उतरताना पाहिलं होतं, जगाला घोषणा केली, हाच देवाचा होता. त्याच्या मनामध्ये संशय, जो आईच्या उदरापासून आत्म्याने भरलेला होता. माझ्या भावानं बहिणीनं लक्षात ठेवा, जर योहान बाप्तिस्मा करणाऱ्याला हा प्रश्न येऊ शकतो तर तुम्हाला मला काय? तुम्ही आणि आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये ज्या वेळेस मी विचार करत होतो की त्याला आता बंदिशाळेत टाकलं होतं कारण खरं बोलत होता तो, आणि त्यामुळे त्याला त्रासातून जावं लागलं. आणि त्यातून तो कदाचित त्याला प्रश्न निर्माण झाले की बाबा हा ते सर्व करतो पण मला सोडवत नाहीये, माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये, मग काय? माझ्या भावना बहिणी मी तुम्हाला सांगतो, प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी त्यांना उदाहरण दिलं वगैरे सांगितलं, त्यांना पाठवून दिलं. आता त्यांच्या समोर मात्र प्रभू येशू ख्रिस्ताने योहानाबद्दल स्तुती केली नाही.
तुम्ही जर पाहाल तर येशूने योहानाच्या शिष्यांच्या विषयी त्यांच्या समोर काही स्तुती केली नाही. ते गेल्यानंतर मात्र जे लोक समुदाय आहे त्यांना तुम्हाला म्हणाला, तुम्ही अरण्यात कशाला गेला होता? गवताची काडी बघायला गेला होता का? हा, काय बघायला गेलो होतो? मी राजांना बघायला गेलो होतो, राजांचे वस्त्र घातलेले नाही. तो म्हटला, तो त्या ठिकाणी सांगतो, अरण्यामध्ये तुम्ही ओरडणाऱ्याची वाणी बघायला गेला होता वगैरे वगैरे. आणि त्याची योहानाची स्तुती केली त्यांनी इतकी की त्याला म्हटलं की याच्यासारखा दुसरा आईच्या उदरातून जन्मणारा जो संदेश आहे त्यासारखा दुसरा कोणीच नाही, पण जे देवाच्या राज्यात आहे त्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. आणि मग त्या योहानाची खूप स्तुती केली. पण माझा प्रश्न होता की ती स्तुती त्यांनी शिष्यांसमोर का नाही केली? का प्रियानो? कारण देव परमेश्वर कुठल्या भावनेने संतुष्ट होत नाही. देवाची इच्छा होती योहानाने हा विश्वास ठेवावा. त्याचा विश्वास देवाच्या वचनावर, योहाना वचनाने भरलेला व्यक्ती होता प्रियानो. त्याला जुना करार पूर्ण तोंड पाठ होता. येशू ख्रिस्ताने तेवढेच त्याला संदेश पाठवला जो यशाच्या 30व्या अध्यायामध्ये लिहिलेला आहे की ज्यावेळेस मसिया येईल त्यावेळेला तो हे सर्व कृत्य करेल. जाऊन त्याला सांगा की मसिहा हे गोष्ट करत आहे. थोडक्यामध्ये त्याला कळून येईल वचनाच्या गोष्टी. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आम्ही भावनिक आहोत, आम्ही देहिक आहोत आणि ह्या देहामध्ये चालत असताना आम्ही देवाचं वचन विसरू शकतो, जे योहानाच्या बाबतीमध्ये झालं. आणि माझा विश्वास आहे जेव्हा त्याच्या शिष्याने जाऊन त्याला सांगितलं त्यावेळेस त्यांना ती जाणीव झाली योहानाला की नाही, देवाच्या वचनात लिहिलेलं आहे आणि त्यामुळं हे असं आहे. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियानो, देव परमेश्वर त्याचं वचन तुम्हाला देतो आणि त्याद्वारे तुमच्यामध्ये विश्वास निर्माण करतो. तो विश्वास फार महत्वाचा आहे. जर तुम्ही तो विश्वास गमवू शकता, तुम्ही त्यामध्ये मागं पडू शकता. आणि म्हणून देवाच्या वचनाकडे लक्ष लावणं, त्याच्यावर मनन करणं, तो विश्वास ताजा तवाना रोज तुमच्यासाठी असणं गरजेचं आहे. योबाच्या जीवनामध्ये पहा, आम्हाला सर्वांना माहित आहे योबाचं जीवन किती अद्भुत आहे. पण तुम्हाला माहित आहे कारण बायबलमध्ये सांगितलेलं योबासारखा दुसरा परमेश्वर भय धरणारा कोणीच नव्हता. त्याबद्दल असं लिहिलेलं आहे की त्याच्या सर्व मालमत्तेकडं काय होतं? कुंपण घातलेलं होतं. स्वतः सैतान म्हणतो योबाच्या पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये काय लिहिलं पहा. योबाच्या पुस्तकाचा पहिला अध्याय, तो त्याचे घर, तो त्याचं घर, तो त्याचं सर्वस्व, त्याचं सर्वस्व, या भोवती तू कुंपण घातले, या भोवती तू कुंपण घातलेलं आहे ना. तू त्याच्या हातास यश दिले आहे, तू त्याच्या हातास यश दिलं आहे ना. देशात त्याचे धन वृद्धी पावत आणि देशात त्याचं धन वृद्धी पावत आहे ना. कोण बोलत आहे? सैतान देवासांगती बोलत आहे योबाबद्दल. माझ्या भावना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, योबाचा देवावर विश्वास होता. योग देवासांगतीत चालणारा होता. योबाच्या घराभोवती जीवनाभोवती कुंपण घातलं होतं. देव तुमच्या माझ्या पैशाच्या भोवती, तुमच्या जीवनाभोवती कुंपण घालू इच्छितो. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियानो, मी त्यावर थोडक्यात नंतर बोलेन कदाचित. तुम्ही स्वतः ते कुंपण तोडू शकता, ते मी नंतर बोलू. पण मला योबाबद्दल सांगू दे प्रियानो. मी तुम्हाला योब कशा रीतीने विश्वासापासून मागं पडला त्याबद्दल सांगत आहे. योबाचा एवढा विश्वास होता की त्याची पत्नी आली. दुसऱ्या अध्यायाचं 10वं वचन पहा. त्याच्या जीवनामध्ये समस्या आल्या, अडखळण आले, अडचणी आल्या, त्याचे लेकरं मरण पावले, त्याच्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडल्या. 10वं वचन पहा काय लिहिलेलं आहे. तो तिला म्हणाला, धर्महीन स्त्रियांप्रमाणे बोल. तो म्हणतो, अरे तू धर्महीन स्त्रियांप्रमाणे बोलतीयस का? तुला कळत नाही का? तू असं काय बोलतीये? ती त्याला म्हणवते तू मरून जा. तू तिच्या जीवनामध्ये प्रियानो तिने खूप लॉस, त्या ठिकाणी सर्व काही गमावलं होतं. तिचे लेकरं गमावले होते. पण तिला हे माहित नव्हतं की लेकरं जन्म देणारा स्त्रोत योग जिवंत आहे. आणि योबाला हे माहित होतं की मला समर्थन करणारा देव जिवंत आहे. आणि मग तो तिला सांगते. पुढे काय म्हणतो? देवापासून सुख घ्यावे व दुःख घेऊ नये काय.
या सर्व प्रसंगी योगाने आपले वाचलेले काही आपल्या शब्दाने योबाने काही पाप केलं. हिज कन्फेशन, त्याचं बोलणं विश्वासाचं बोलणं होतं. पण तुम्ही दुसरा अध्याय आणि तिसरा अध्याय तो तुम्ही 38व्या अध्यायापर्यंत वाचत जाल तर तुम्हाला असं दिसून येईल की योबाने कितीतरी नकारात्मक शब्द वापरलेले आहेत. तो म्हटला देवाची सेवा करण्यामध्ये काहीच फायदा नाही आहे. प्रियांनो, असे वक्तव्य त्यांनी केले, काही उपयोग नाही आहे. आणि मग प्रश्न येतो की असा हा का बोलत आहे. इनफॅक्ट शेवटी देवाने त्याला प्रश्न विचारला, अरे तू दिव्य संकेतावर 38व्या अध्यायाचं पहिल्या वचनामध्ये दिव्य संकेतावर किंवा देवाच्या ज्ञानशून्य शब्दांनी बोधावर अंधार पाडतो हा कोण आहे. काय म्हटलं या भाषांतरामध्ये, तेव्हाही परमेश्वराने बावटळीतून योबास उत्तर दिले. तो म्हणाला अज्ञानाचे शब्द बोलून दिव्य संकेतावर अंधार पाडणारा हा कोण आहे. प्रियांनो, आणि मग मी त्यावर विचार करत होतो, अरे म्हणजे योग जे काही बोलला तो ज्ञानशून्य बुद्धीने बोलला. या 3ऱ्या अध्यायापासून 38व्या अध्यायापर्यंत देव परमेश्वर म्हणत आहे. का बोलला असेल होतं तसं. प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, अगोदर तुझ्या वाचने एकही तरी पाप केलं नाही, पण देव म्हणतो की तू आता चुकीचं बोलत आहेस. माझ्या भावांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, विश्वास आमच्या बोलण्याने कार्यरत होतो. विश्वास आमच्या बोलण्याने प्रभावी ठरतो. इनफॅक्ट विश्वास बोलण्यानेच कार्य करतो. आणि म्हणून आमचं बोलणं फार गरजेचं, आम्ही ते सांभाळलं पाहिजे. विश्वास हा शब्दानेच कार्यरत होतो. प्रियांनो, पण मी या योगाबद्दल विचार करत होतो. 3ऱ्या अध्यायामध्ये असं लिहिलं की योग त्या ठिकाणी बसला होता, उकिरड्यावर बसला होता. त्याचे मित्र आले, 3 मित्र आले. 7 दिवस एक शब्द बोलले नाही. 7 दिवस प्रियांनो, 1 2 नव्हे 7 दिवस ते पण उपडे पडून राहिले. एवढं दुःख पाहून ते इतके त्रास झाले. मग नंतर ते बोलायला लागले आणि ते योबाला दोष द्यायला लागले. योबाला म्हटले की तू पापी आहेस, तू चूक केली, तू असं केलं, तू ते केलं. आणि मग योग त्यांना प्रत्युत्तर द्यायला लागला, आपली स्वतःची बाजू मांडायला लागला. ती पण न कळत, त्यांना माहित नव्हतं आध्यात्मिक प्रियांनो जगामध्ये काय घडत आहे. ते त्यांना माहित नव्हतं की त्यांच्या जीवनात सैतानाच्या गोष्टी घडत आहेत. हे माहित नसताना ते बोलू लागले. आणि मी तुम्हाला सांगतो, मग योबाने नकारात्मक शब्द बोलायला सुरुवात केली, जो विश्वासामध्ये होता, परमेश्वराच्या भयामध्ये होता. माझ्या भावानं बहिणीनं, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जेव्हा एखादी गोष्ट फार फार त्रासातून जाते, जेव्हा आम्ही एकदम प्रेशरमध्ये, आपोआप आमचं शरीर त्याला प्रतिसाद द्यायला लागतं आणि तो विश्वास. पण म्हणूनच आम्हाला रोज ताजा तवाना विश्वासाची गरज आहे. रोज आम्हाला येशूच्या ताज्या तवानाची विश्वासाची गरज आहे. काल रात्री मला एक फोन आला एका बहिणीचा. रात्री 1 वाजता फोन आला आणि ती मला फोन करत होती, मला बोलत होती, एवढी रडत होती. ती काय बोलती मला काहीच कळालं नाही. म्हटलं थांब. ती मला सांगत होती, फक्त एक शब्द कळाला, आई. काय घडलं मला कळत नव्हतं. आणि मला माहिती आहे ती विश्वासामधली मुलगी आहे. पण त्या क्षणी तिच्या आईवर काही घडलं, परिणाम आला आणि ती भावनेमध्ये एवढी वाहून गेली की ती, प्रियांनो मी तुम्हाला सांगतो, ह्या भावना आम्हाला विश्वासापासून दूर ठेवतात. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त योहानाला देखील म्हणाला, त्याची स्तुती केली नाही, त्याला वचनच दिलं. आणि माझ्या भावांनो बहिणींनो, आज मी तुम्हाला सांगतो, देव परमेश्वर बदललेला नाहीये. त्याची इच्छा आहे तुम्ही आणि विश्वासाने जीवन जगावं. त्या बऱ्याच वेळा असं घडतं, लोक भावनेमध्ये वाहवत जातात, मित्रांमुळं बोलण्यामुळं खूप बडबड करतात आणि वाहवत जातात. काही लोक प्रियांनो ह्या जगातल्या गोष्टी एवढ्या आपल्या जीवनावर परिणाम करू देतात, त्यांचे शब्द ह्या जगातल्या मूवीज आणि ह्या गोष्टीमध्ये नकारात्मक गोष्टी येतात आणि ते आमच्या मनावर आणि जीवनावर परिणाम करतात. आमचा विश्वास प्रियांनो कमकुवत होतो. बायबलचं वचन सांगतं, मी सांगत नाही प्रियांनो, बायबलच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, चुकीचं संभाषण हे आम्हाला किंवा चुकीच्या लोकांवरची संगत आम्हाला विश्वासापासून कमकुवत करते. मी असं म्हणत नाही की तुम्ही प्रियांनो
कोणासारखी सगळंच, पण तुम्हाला काळजी घ्यायला पाहिजे की आम्ही आमच्या विश्वासाला सांभाळायला पाहिजे. आणि म्हणून हा विश्वास ताजा तवाना रोज असला पाहिजे. माझ्या भावना बहिणींनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हा विश्वास शब्दाने कार्यरत होतो. शब्द कार्य करणारे आहे. आम्हाला माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये ऍक्च्युली विश्वास हा शब्दाच्या द्वारे कार्य होतो. तो टिकून राहतो शब्दाद्वारे. एका सेशन मध्ये हे पूर्ण होणार नाही, कारण ते फार मोठं सेशन बोलण्याची गरज. पण आज तुम्हाला मी सांगतो प्रियांनो, विश्वासाने आम्ही गोष्टीकडे पाहायला पाहिजे. आज मी तुम्हाला सांगतो, आमचा विश्वास ताजा तवाना रोजच्या रोज ताजा असला पाहिजे. युवाच्या जीवनामध्ये त्याने तो विश्वास, पण देवाची स्तुती असो प्रियांनो, 38व्या अध्यायानंतर त्याने पश्चाताप केला आणि म्हटलं, मला क्षमा कर, मीच तो आहे को दिव्य संकेतावर मी अंधार पडला, तुझ्या योजनांवर मीच तो आहे. त्याने पश्चाताप केला, देवाने क्षमा केली. पण त्याच्या मित्रांनी तसं बोललं नाही. मग देवाने त्यांना सांगितलं, जा त्याच्याकडं. आणि मग त्या योबाने त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि योबाचं सर्व रिस्टोरेशन झालं. त्याचा विश्वास परत एकदा बलवान झाला. प्रियांनो, तुमचा विश्वास तुम्ही परत बलवान करू शकता ज्यावेळेस देवाची वाणी आणि देवाच्या गोष्टी ऐकल्यानंतर. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आम्हाला आमचा विश्वास रोज ताजा तवाना ठेवायचा आहे, कारण देव विश्वासाला प्रतिसाद देतो. मी हे बोलत असताना मी योबाच्या जीवनात कुंपण घालण्याबद्दल बोलत होतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, देवाची इच्छा आहे की तुम्ही विश्वास आणि तुमच्या आर्थिक गोष्टीवर तुम्ही कुंपण घालावा. हे देवाची इच्छा आहे. देव तुमच्या पैशांवर कुंपण घालू इच्छितो, तुम्हाला माहित आहे का? पण हे तुमच्या हातात आहे. विश्वास जर तुम्ही कार्यात टाकला नाही, तो जात्या निर्जीव विश्वास आहे. नुसतं वचन ऐकून विश्वास येतो, पण तो विश्वास तसाच राहतो. पण जेव्हा तो विश्वास कार्यात टाकला जातो, त्यावेळेस तुम्हाला संरक्षण मिळतं. तुमच्या जीवनाला कुंपण घातलं परमेश्वर तुमचा प्रियांनो, त्या ठिकाणी त्या विश्वासाला उचलून धरणारा गोष्ट आहे. योबाच्या जीवनाभोवती मी म्हणत होते, बाबा योबाच्या सर्वस्वाभोवती तू कुंपण घातलं होतं. आणि अचानक माझ्या मनात विचार आला की सुधीर, तुला माहितीये का, मलाकीच्या पुस्तकाच्या 3ऱ्या अध्यायाच्या 11 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, जो कोणी दशमांश देतो त्याच्या सर्वस्वावर त्याचं फळ खाऊन टाकणाऱ्याला मी त्याच्यासाठी धमकावेन, असं लिहिलेलं आहे. वाचूया आपण काय म्हटलेलं आहे. ऍक्च्युली मलाकीचं पुस्तक 3रा अध्याय 11 वचन 10व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तुमचा सर्व दशमांश तुम्ही देवाच्या राज्यामध्ये आणा, तुम्ही देवाच्या मंदिरात आणा. पण 11 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये. तुमच्या भूमीच्या पिकाची, तुमच्या शक्तीच्या कमाईची नासाडी होऊ नये, म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास, म्हणून तो खाऊन टाकणाऱ्याला मी तुमच्यासाठी मी तुमच्यासाठी धमकावीन. प्रियांनो, या ठिकाणी योबाच्या घराभोवती देवाने कुंपण घातलं होतं. योब जीवनाला काही हात लावण्याचं सामर्थ्य त्या सैतानामध्ये नव्हतं. देव त्याला धमकावत होता, कारण देवाचं कुंपण तिथं होतं. प्रियांनो, तसंच देव परमेश्वर तुमच्या आर्थिक आणि गोष्टीकडे कुंपण घालू इच्छितो, पण त्याची इच्छा आहे तुम्ही विश्वासाने चालावा. आता बरेच लोक म्हणतात, बाबा अडचण आहे, कसं काय मी द्यायला पाहिजे? प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, देणं हे जबरदस्तीने देणं कामा नाही, पण ते विश्वासाने देणं गरजेचं आहे. सध्या त्या विधवेबद्दल, तिच्या देण्याबद्दल सांगितलं जातं. आणि मग येशू ख्रिस्त बसला होता, ती बाई आली, तिने 2 टोल्या टाकल्या आणि त्या 2 टोल्या येशू ख्रिस्ताने त्याकडे पाहिलं. मी तुम्हाला सांगतो, येशू ख्रिस्ताने पैशाकडे पाहिलं नाही. तुम्हाला कसं काय म्हणतं पाहिजे? हो प्रियांनो, नाही, येशू ख्रिस्ताने पैशाकडे पाहिलं नाही. येशू ख्रिस्ताने तिच्या विश्वासाकडे, तुम्ही जर नीट अभ्यास केला तर तिने तिचं होतं नव्हतं, आपल्या कमताईतून आपली सर्व उपजीविका, हा शब्द टाकलेला आहे. आपली म्हणजे पुढच्या क्षणी तिला जेवण कुठून मिळणार हे तिला माहित नव्हतं. तिने त्या 2 टोल्या विश्वासाने की माझा देव मला पुरवठा करण्यासाठी समर्थ आहे, हा विश्वास तिचा होता. त्या विश्वासाने तिने पेरणी केली प्रियांनो, आणि तो विश्वास फार महत्वाचा आहे. त्या विश्वासाने तिने त्याकडे पाहिलं आणि ती पेरणी केल्यानंतर
मला पूर्ण खात्री आहे प्रिया, देव विश्वास पाहतो. आज उद्या सर्व काळ देव परमेश्वर विश्वास पाहतो. लक्षात ठेवा, त्या स्त्रीच्या पैशाकडे तिने पाहिलं नाही, तिने विश्वास पाहिला. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, आज जर देव परमेश्वर कशावर लक्ष ठेवत आहे तर तुमच्या माझ्या विश्वासावर. आणि जो व्यक्ती देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो. बरेचसे लोक म्हणतात की देवापा मी आता दशमांश देणार नाही, माझं एकदा घर झालं, माझं एकदा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, मग मी तुला द्यायला सुरुवात केली. प्रियांनो, अगदी मी त्या लोकांच्या बाबतीत असं म्हणेल की त्यांना ते देवाच्या बाबतीमध्ये चुकीचा विश्वास ठेवतात. कृपया लक्षात ठेवा प्रियांनो, ज्या वेळेला तुम्ही दशमांश, देवाच्या संरक्षणाची भिंत तुमच्या घराभोवती उभी राहते, तुमच्या आर्थिक बाबतीत उभी राहते. तुमचे घर, तुमच्या गोष्टी देवाकडूनच होणार आहेत. तुमच्या बुद्धीवर, तू आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको, तर आपल्या पूर्ण अंत करणारे परमेश्वरा भाव ठेव. त्यामुळे हे देवाचं वचन आहे. त्याच वचनामध्ये पुढे सांगितलं की तू आपल्या उत्पन्नाच्या प्रथम फळापासून परमेश्वराला अर्पण कर. त्याच वचनात तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. पण बरेचसे लोक आपल्या बुद्धीवर अवलंबून राहतात. नाही मी देवाला देईन. प्रियांनो ऐका, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, देवाची इच्छा आहे तुमचा पुरवठा करणं, देवाची इच्छा आहे तुमचं संरक्षण करणं. काही देवबाप तुमच्याकडून सर्व काही मागत नाही. बायबलचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं, तो पेरणी करण्यासाठी काही देतो आणि कापणी खाण्यासाठी काही देतो. पण आता तुम्ही जर पेरणी करायला दिलेलं आहे तर तेच खात राहिलात तर तो विश्वास नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, पैसा हा क्षुल्लक गोष्ट आहे, फार क्षुल्लक. तुम्हाला या थोडक्या गोष्टीसाठी विश्वास नाहीये असं येशू म्हणतो, मी म्हणत नाही प्रियांनो. तुम्ही जर थोडक्या गोष्टीसाठी विश्वासू नाही तर मोठ्या गोष्टी, देवाच्या गोष्टी तुम्हाला कशा मिळतील? माझ्या भावना बहिणींनो, मी तुम्हाला सांगतो, देव तुमचा पुरवठा करणारा परमेश्वर आहे. हा विश्वास आमचा असला पाहिजे. आणि मग तुमच्या जीवनाभोवती कुंपण देव घालणार आहे. तो पुरवठा येशू ख्रिस्ताने सांगितलं, ह्या जगामध्ये असताना पहिल्यांदा तुम्ही देव राज्य व त्याचं नीतिमत्व शोधा, म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं. मग देव तुम्हाला पुरवठा करणार नाही का? आम्हाला प्रश्न आहे, देव पुरवठा करेल का? अहो ऐका, ज्या लोकांनी देवाविरुद्ध बंड केलं, ज्यावेळेस देव म्हटला वतनी देशामध्ये जा, दुधामधाच्या देशामध्ये जा, त्या लोकांना 40 वर्ष अरण्यामध्ये मान्ना पुरवला. ही देवाची परिपूर्ण योजना नाही आहे. तो स्वभाव समजून घ्या. बऱ्याच वेळा आम्हाला त्या देवाचा स्वभाव, आणि म्हणून हे जे संबंध आहे ना, ताजे तमाने पित्याबरोबरचे रिलेशनशिप असलं पाहिजे. माझा देव पुरवठा करणारा परमेश्वर आहे. मी काय कबूल करतो? माझा देव माझी गरज भागवू इच्छितो. प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मंडळीची गरज, तुम्हा प्रत्येकाची गरज देवाला पुरवायची आहे. पण त्याने देवाच्या वचनातून काही नियम दिलेले आहेत. तो म्हणतो, द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. हे कोणाला सांगितलेलं आहे? येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. त्याने त्या बाईकडे पाहिलं आणि हिने विश्वास दिलं. तिला माहित नव्हतं नंतरची उपजीविका कुठे येणार आहे, पण तिला माहित होतं की माझा देव मला पुरवठा करणार आहे. आणि माझा विश्वास आहे प्रियांनो, तिचा जसा त्या एलियाला त्या कावळ्याने पुरवठा केला, जसा त्या एलियाचा त्या विधवेच्या घरात आणि त्या विधवेचा देखील पुरवठा झाला, तसाच पुरवठा या बाईचा झाला असेल, कारण तो विश्वासाचं काम होतं. ऐका प्रियांनो, तुम्हाला सांगतो, देव परमेश्वर विश्वासाचा सन्मान करणारा परमेश्वर आहे. पण ज्या वेळेला मनामध्ये संशय येतो, मनामध्ये शंका येतात, त्यावेळेला मात्र प्रियांनो मग आम्ही विश्वासापासून मागे पडतो. आज मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो प्रियांनो, आमची कबुली विश्वासाची कबुली असली पाहिजे. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, जो संदेश, जो प्रीचिंग आज मला तुम्हाला सांगते करायचं होतं, आणि ते म्हणजे हे होतं प्रियांनो, ऍक्च्युली की विश्वासाच्या शब्दाने देव कार्य करतो. पण मी थोडस विश्वासाबद्दल बोलत असताना देवाच्या आत्म्याने जसं चालवलं तशा गोष्टी तुम्हाला मी दिल्या प्रियांनो. पण मला तुम्हाला सांगू द्या की देव परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही आणि मी विश्वासाने चालावं, विश्वासाने बोलावं. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं, विश्वासाने पाहावं.
की देवाने माझा पुरवठा केलेला आहे. देव विश्वासाचा देव आहे. प्रियांनो, त्याची इच्छा आहे की तुम्ही विश्वासाने गोष्टी बोलाव्यात. तुम्ही जर मार्काचं शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 23 वचनाकडे गेलात तर त्या ठिकाणी तो पेत्राला काही महत्वाची गोष्ट सांगतोय. तो म्हणतो की पेत्रा ऐक. ओके, आपण वाचूया प्रियांनो. 22 वचनामध्ये तो म्हटलेला आहे, देवावर विश्वास ठेवा. येशूने त्याला सांगितले, देवावर विश्वास ठेवा. देवावर विश्वास ठेवा. पुढे 23 वचन, मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाक, तू ह्या डोंगराला उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणे आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता, आणि आपल्या अंतःकरणात संशय न बाळगता आपण म्हणतो तसे घडेल, आपण बोलतो तसे घडेल असा विश्वास धरी त्याच्या शब्दाप्रमाणे घडून, त्याच्या कशाप्रमाणे घडून येईल? त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणजे विश्वासाने बोलले गेलेले शब्द कार्य करतील. माझ्या भावना बहिणी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ह्याबद्दल एक पूर्ण सेशन नाही, 2-3 सेशन या बोलण्याच्या बाबतीमध्ये घेण्याची गरज आहे. पण ह्या ठिकाणी जी घटना घडलेली आहे, आम्हाला माहिती आहे की येशू ख्रिस्ताला भूक लागली होती. तो अंजिराच्या झाडाकडे गेला, त्या ठिकाणी फळ नाही मिळालं. तो म्हटला की इथून पुढे तुला कधीच फळ येऊ नये. दुसऱ्या दिवशी सकाळी ते परत जात असताना अंजिराचं झाड सुकून गेलेलं होतं. आणि पेत्र, हे प्रभू येशू, पहा, तू ज्याला शाप दिला ते सुकून गेलाय. येशू म्हटलं, अरे ऐकून घे, देवावर विश्वास ठेव बाबा, देवावर विश्वास ठेव, देवावर विश्वास ठेव. कारण जे लोक विश्वास ठेवतात त्यांच्या शब्दातून गोष्टी घडायला लागतात. त्यांच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. का त्यांच्या शब्दात सामर्थ्य आहे? कारण ही सर्व सृष्टी कशातून निर्माण झाली आहे? देवाच्या शब्दाने. ते का डोंगर ऐकणार आहे? ते झाड कशामुळे ऐकणार आहे? किंवा जगातली कुठली गोष्ट कशामुळे ऐकणार आहे? ही सर्व निर्मिती जी आहे ती शब्दाने झालेली आहे. त्यानो शब्दाला प्रतिसाद देण्याची क्षमता या निर्मितीला आहे. कारण सर्व काही देवाच्या शब्दाने झालेलं आहे. ऐकून घ्या. आणि म्हणून देवाच्या विश्वासाच्या, त्या ताज्या तवान्या विश्वासाच्या शब्द बोलले गेले तर मग गोष्टी घडायला लागतात. बरेच लोकांना माहित नाही की हे सर्व निर्माण, हे सर्व निर्माण झालं, शब्दाने निर्माण झालेलं आहे. इब्री लूकास पत्र 11वा अध्याय आणि 3 वचनामध्ये प्रभू परमेश्वराने स्पष्ट सांगितलेलं आहे ही सर्व निर्मिती जी आहे ती विश्वासाची निर्मिती आहे, शब्दाची, देवाच्या शब्दाने निर्माण झालं. पहा काय म्हणतो वचन, विश्वासाने आम्हाला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूपासून प्रियांनो, देव शब्दाने सर्व विश्वाची रचना झाली. आता हे विश्व कोणाला प्रतिसाद देणार आहे? देवाच्या शब्दाला. आणि देवाचा शब्द कुठे आहे? तो वरील मानना आहे, ख्रिस्ताकडे आहे. ज्यावेळेस तुमचं आणि ख्रिस्ताचं एक ताजा तवानं इंटिमेट रिलेशनशिप बनतं, प्रियांनो, ते वचन तुम्हाला नव्याने तुमच्या जीवनात कार्य करतात. आणि देवाच्या वचनाला प्रत्येक परिस्थिती, प्रत्येक गोष्ट तिला गुडघा टेकावाच लागतो, कारण तुम्ही देवाचे शब्द बोलता. तर बरेचसे लोक हा विश्वासच ठेवत नाही की जी निर्मिती हे देवाच्या शब्द. काही ख्रिस्ती लोक देखील त्यांना नाही माकडापासून माणूस झाला किंवा ती काही इव्हॉल्युशनची जी काही थिअरी आहे त्याला मान्य करतात. नाही प्रियांनो, देवाच्या शब्दापर्यंत पुरावे आहेत. शास्त्रज्ञ म्हणतात की खरं पाहिलं तर म्हणजे अणु आणि रेणू हे गोष्टींना एकत्र धरतात. पण त्यांनी जेव्हा अधिक खोल अभ्यास केला तर त्यांना असं दिसून आलं की तसा अणु आणि रेणू प्रकार काही नाहीये. तर ही पृथ्वी अशी फ्लोट व्हायला पाहिजे, ती कशी स्थिर आहे त्यांना अजूनही प्रश्न आहे. त्यांना प्रश्न आहे, पण ख्रिस्ती लोकांना नाहीये. आम्हाला माहिती आहे देवाच्या शब्दाने ही पृथ्वी स्थिर आहे. माझ्या भावानं बहिणींनो, त्या देवाच्या शब्दाने आमच्या परिस्थितीला आम्ही जेव्हा बोलतो त्यावेळेस गोष्टी घडतात. त्याहीपेक्षा प्रियांनो, ज्यावेळेस देवाचं वचन आम्ही कार्यात टाकतो त्यावेळेस देव परमेश्वर त्याचं वचन कधीच पडू देत नाही. मी तुम्हाला सांगतो, देवाचं लक्ष देवाच्या वचनाकडे आहे.
देवाचं लक्ष विश्वासाने करणाऱ्या कामाकडे आहे. जर आज तुम्ही विश्वासाने देवाच्या वचनाला कार्यरत करत असाल, त्यानं तुम्ही म्हणाल की नाही माझ्या मनामध्ये विश्वास आहे. याकोबाने ते फार फार सुंदररित्या एक्सप्लेन केलेलं आहे की जर विश्वास कार्यात टाकला नाही तो जात्या निर्जीव आहे. आणि मी हे वक्तव्य करतो, मला क्षमा करा प्रियानो, बऱ्याचशा ख्रिस्ती लोकांमध्ये असा मृत विश्वास तसाच आहे. त्याला जिवंत करण्याची गरज आहे. ज्या वेळेस तुम्ही वचनाने पेरणी करायला लागता, वचनाने नुसतं पैशाच्या बाबतीत नाही तर बाकीच्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये ज्यावेळेस तुम्ही वचनामध्ये कार्य करायला लागता प्रियांनो, विश्वास कार्यरत होतो आणि तो विश्वास कोणालाच थांबवता येत नाही. जगावर जय मिळवणारा असा विश्वास आहे प्रियांनो. विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. माझ्या भावना बहिणींनो, आज देवबाप तुम्हाला मला त्या विश्वासाच्या जीवनाकडे बोलवत आहे. पण तो विश्वास प्रियांनो, एक लक्षात ठेवा, तो विश्वास असा तिथं कुठं मिळणार नाही. तो रोज वरील मान्याद्वारे आमच्या अंतर्गत ताजा तवाना विश्वास देवाला हवा आहे. आणि त्या विश्वासाने आज ह्या पृथ्वीला जीवन देण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे प्रियांनो. प्रभू करो तुम्ही आणि मी त्या विश्वासाने चालणारे लोक बनूया. प्रियांनो, जर तुम्ही कुठेतरी विश्वासामध्ये मागं पडला असाल, योहान बाप्तिस्मा करणाऱ्यासारखं मनामध्ये संशय आला, जो यायचे ते तुम्हीच आहात का आम्ही दुसऱ्यांची वाट पाहावी, तर आज प्रियांनो वळण्याची गरज आहे देवाच्या वचनाकडे. देवाच्या वचनात काय लिहिलेलं आहे? देवाच्या वचनात हे लिहिलं आहे का? जर देवाचं वचन हे म्हणत आहे तर ते सत्य आहे, ते बदलणार नाही. तुम्हाला त्या वचनाचा ताजा तवाना विश्वास येण्याची गरज आहे. प्रभू करो तो विश्वास तुमच्या माझ्या जीवनामध्ये कार्यरत करो. आपण प्रार्थना करूया. दे बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभू, पुन्हा एकदा तू आमच्या जीवनासंगती बोललेला आहेस. आम्ही विनंती करतो बापा की आमच्या जीवनामध्ये जो विश्वास आहे तो ताजा आणि तवाना ताजा विश्वास असू दे पित्या. जो तुझ्या वचनातून येणारा विश्वास असेल. रोज आम्ही विश्वासाचं कार्य करणारे लोक असू दे बापा. प्रभू, आम्ही आज प्रार्थना करतो माझ्या भावा बहिणींसाठी ज्यांनी हे वचन ऐकलेलं आहे त्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये दे बापा विश्वास कार्य टाकण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण कर. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो आमचा प्रत्येक भाऊ आणि बहीण हे विश्वासाने चालणारे, विश्वासाने बोलणारे असे लोक असते. तुझं वचन पाळणारे लोक असते. देवापा, आम्ही प्रार्थना करत आहोत विशेष करून ज्यांना आज आरोग्याची गरज आहे, त्यांच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये तुझं आरोग्याचं सामर्थ्य मोकळं कर. त्या आजाराला, त्या विकाराला आम्ही प्रभू येशूच्या नावाने, त्या घशाच्या दुखण्याला आम्ही आज्ञा करतो निघ येशूच्या नावाने. त्या मानसिक विकाराला मी आज्ञा करतो निघ येशूच्या नावाने. प्रभू, तुझं आणि तुझं सामर्थ्य आम्ही मोकळं करत आहोत. विशेष करून बापा ज्यांना आर्थिक समस्या आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो, तुझी कृपा त्यांना तू दे आणि त्यांच्या जीवनामध्ये कार्य कर. येशूच्या नावामध्ये मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, विशेष करून ज्यांच्या जीवनामध्ये आर्थिक समस्या, विशेष करून तुम्ही जे लोन कर्जामध्ये अडकलेले आहेत, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये बरेचसे लोक कर्जामध्ये अडकलेले आहेत, पण त्यांच्या जीवनामध्ये देवाने चमत्कार केला, अद्भुत चमत्काराने त्यांना त्या कर्जातून बाहेर काढलं. आणि मात्र देवाने त्यांना विश्वासाची पावलं उचलायला लावली. प्रभू करो प्रियांनो, जसं त्या अलिशाकडे एक बाई आली होती, तिच्या जीवनामध्ये खूप कर्ज होतं आणि त्या कर्जामधून अलिशाने तिला बाहेर काढलं. मात्र तिला विचारलं तुझ्याकडे काय आहे ते तू गोळा कर आणि त्यावर गोष्टी करायच्या. विश्वासाने तिला काही गोष्टी पावलं उचलावे लागले आणि त्या कर्जातून ती मुक्त झाली आणि जीवन जगू शकले. प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तोच परमेश्वर आमचा पुरवठा करणार आहे, कर्जमुक्त करणार आहे, पण मात्र त्याची इच्छा आहे की तुम्ही आणि मी देवाच्या वचनाकडे अभ्यास करा, त्याला मागावं आणि देवबाप तो ताजा विश्वास तुमच्या अंतःकरणात देतात. देवबाप तुम्हाला आशीर्वाद करू. गॉड ब्लेस यू. थँक्यू.